बाबा मळ्यामधून तडक निघाले. 2 पत्नी, मुलगी आणि सगळा गोतावळा कुणीच बाबांना मोहात पाडू शकले नाही. पण कुठे जायचे, काय करायचे काहीच ठाऊक नाही. पाय नेतील तिकडे चालत निघाले. मनात एकच भाव, काहीही झाले तरी आता पुन्हा संसारात परतायचे नाही. चालत चालत ते वडनेर भैरवच्या पश्चिमेला 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिंदवड गावात येऊन पोचले. शिंदवड गावाच्या उत्तरेला डोंगर रांगेचा वेढा आहे. त्या परिसरात घनदाट जंगल होते. काही शेतकऱ्यांची शेती त्या जंगलाजवळ होती. पण रात्रीच्या वेळी मात्र तिकडे कुणीच फिरकत नसे. त्याच भागात रामबाबा आपला एक आश्रम बांधून राहत होते. फिरता फिरता त्यांची भेट रामबाबा यांच्याशी झाली. रामबाबा यांचे खरे नाव परशुराम, पण सर्वजण त्यांना रामबाबा या नावानेच ओळखायचे. रामबाबा म्हणजे अनेक वर्ष तप केलेले, सर्व सिद्धी प्राप्त असलेले विलक्षण महात्मा. रामबाबांनी कठोर तपश्चर्या करून अनोखी वाचासिद्धी प्राप्त केली होती. त्यांच्या मुखातून निघालेला शब्द म्हणजे जणू ब्रह्माज्ञाच. रामबाबांनी दिलेला आशीर्वाद 100% खरा होणारच. रामबाबा व काळूबा यांची भेट झाली. जणू काही रामबाबांच्या भेटीसाठीच विधाता काळूबाबांना शिंदवड गावी घेऊन आला होता. दोघांची नजरानजर झाली. अंतरीची खून पटली. दगडगोट्यातून खळखळत येणारी नदी शांत विशाल सागराला येऊन मिळावी तशी ही दोघांची भेट होती. काही दिवस काळूबाबा रामबाबा सोबत राहून त्यांची सेवा करू लागले. रामबाबांनी काळूबाबांना चांगलेच पारखून घेतले. एका शिष्याला आवश्यक असेल तेवढी तपश्चर्या त्यांच्याकडून करवून घेतली. ही व्यक्ती आपला शिष्य बनण्याच्या पात्रतेचा आहे याची खात्री पटल्यानंतर रामबाबांनी काळूबाबा यांना गुरुमंत्र देऊन आपला शिष्य करून घेतले. पात्रता नसलेल्या व्यक्तीला दिलेले ज्ञान हे जगासाठी विनाशकारी ठरते हे रामबाबा पुरते जाणून होते. म्हणूनच त्यांनी आपल्या शिष्याला चांगलेच तावून सुलाखून घेतले होते. आणि काळूबाबा ही गुरुने घेतलेल्या प्रत्येक कसोटीला खरे उतरले होते. त्या काळी संपूर्ण समाज हा अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला होता. अडाणी अज्ञानी माणसांना संसाराशिवाय कशाचीच जाणीव राहिली नव्हती. ज्या भगवंताने मनुष्याला जन्मास घातले त्या परमेश्वराचाच लोकांना विसर पडला होता. आणि काहींना तर देवच कळत नव्हता. अशा अज्ञानाच्या चिखलात रुतून बसलेल्या समाजाला मानवी जीवनाचे सच्चे उद्दिष्ट समजावून सांगणे गरजेचे होते. आणि त्यासाठी गावोगावी जाऊन नामसंकीर्तन, नामसप्ताह, अन्नकोट या गोष्टी करा असा उपदेश रामबाबांनी काळूबाबा यांना केला. गुरु आज्ञेनुसार काळूबाबा अवघ्या विश्वाचा मालक असणाऱ्या श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले. पवित्र चंद्रभागेत स्नान करून पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक झाले. नेमका याच वेळी राष्ट्रसंत हरिभक्त परायण गाडगेबाबा यांचा पंढरपुरात मुक्काम होता. त्यांच्या दर्शनाला बाबा तेथे गेले. दोघांची दृष्टादृष्ट झाली. 2 हरिभक्तांना एकमेकांची ओळख पटली. काळूबाबा गाडगेबाबांसोबतच राहू लागले. काळूबाबा यांना आवाजाची ईश्वरी देणगी होती. अतिशय पहाडी पण तितकाच सुमधुर आवाज त्यांना लाभला होता. गाडगेबाबांच्या कीर्तनाची सुरुवात काळूबाबाच करत असत. आपल्या सुमधुर आवाजानं ते कीर्तनास आलेल्या श्रोत्यांना इतके मंत्रमुग्ध करून टाकायचे की गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला आणि जय जय रामकृष्ण हरीचा गजर सुरू झाला की सर्वजण देहभान विसरून जायचे. आजूबाजूला काय घडते याचे भानच नसायचे. इतक्या खोल भक्तिरंगात सर्वजण रंगून जायचे. लोक असे भजनात दंग असताना गाडगेबाबा कीर्तनाच्या गादीवर कधी येऊन उभे राहायचे हेही लोकांना कळायचे नाही. त्यामुळे त्यांना वाटायचे की गाडगेबाबा गायब होऊन गादीवर प्रकट होतात. पण तसे काही नसून ही सारी जादू काळूबाबांच्या आवाजाची होती.